श्री स्वामी समर्थ. बघा, आपण खूप सेवा करतो. खूप वेळा आम्हाला असे प्रश्न येतात, आई मी खूप सेवा केली हो पण माझं कामच झालं नाही. का होत नाही काम आपले? आपलं काय चुकतं, कुठे चुकतं हे आपण लक्षात दे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच सर्व बघणार आहे की आपले काम का होत नाही, सेवा केल्यानंतर का काम होत नाही, आपण कुठे चुकतो हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की आपण खूप सेवा केली तरी आपले कधी कधी काम होत नाही. तर त्या मागचे कारण काय असतात? खूप काही कारण असतात आणि आपल्याकडनं असे बारीक बारीक चुका होत असतात. कारण म्हणजे कारणाची तर मोठी लिस्ट असते, त्याच्यातून आपलं एक जरी आपलं चुकलं तरी आपले काम होत नाही. आता आपण काय चुका करतो, कुठे चुका करतो हे आपण आजच्या व्हिडिओ डिटेल्स माहिती घेणार आहे. व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे. आपला जो काही काम होत नाही हा जो प्रश्न आहे हा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण त्याचं निराकरण होणार आहे आणि व्हिडिओ बघितल्यानंतर आपलं ते आपली चूक आपल्याला समजणार आहे. तर चला बघा काय होतं. सगळ्यात महत्वाचे 5 ते 7 कारण सांगतात. सगळ्यात महत्वाचं की आपल्याकडनं असणारे चुकीचे देव. बऱ्याच वेळा काय होतं, जे देव देवघरात चालत नाही ते देव जर आपल्या देवघरात असेल तर आपले काम होत नाही. कारण की काय होतं की आपण ज्या देवाची सेवा करतो ते देव नसतात आणि ज्या देवांची सेवा करतो आपण वेगळ्या देवाची सेवा करतो आणि आपल्याकडे वेगळे देव असतात किंवा न चालणारे देव असतात. मग काय होतं, आपण सेवा केलेली तर ते देव का सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही, त्या देवापर्यंत, किंवा त्या देवांचा दोष लागतो म्हणून सेवा होत नाही. सेवा पण होत नाही आणि झाली सेवा तर काम होत नाही. ही गोष्ट असते. दुसरी गोष्ट आणखी असते, आपण श्रद्धा आणि विश्वासाने काम करत नाही, सेवा करत नाही. आपल्याला कुठली पण सेवा करायची असली तर श्रद्धा ठेवावी लागते, पूर्ण श्रद्धा ठेवायची स्वामींवर. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धा ठेवता तेव्हा स्वामींवर एक जबाबदारी पडते आणि जबाबदारी पडल्यामुळे स्वामींना ते कुठल्याही परिस्थितीत ते काम करावंच लागतं आपलं. हे एक दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण आहे विश्वास पाहिजे. विश्वास आणि विश्वासावर सगळं आपला मार्ग आहे. आणि तिसरी गोष्ट झालं की आपल्याकडे जे का आपण बसतो सेवेला, तर आपलं मन एकाग्र पाहिजे. काय होतं, आपण जेव्हा सेवेला बसतो आपलं मन लागत नाही सेवेत, नुसतं आपण वाचतो म्हणून वाचतं आणि मन अजिबात स्थिर नसतं. त्यामुळे ती सेवा आपली काहीच लागू होत नाही. कुठले पण आपण जे काही करतोय सेवा, तर निदान आपलं मन एकाग्र पाहिजे. जेव्हा आपण मन एकाग्र असतं ना तेव्हा ती सेवा आपली पूर्ण होत असते. नाही तर आपलं नुसतंच आपण तर घोकमपट्टी सारखं होतं. म्हणून सेवा कुठली पण करताना एकाग्रता पाहिजे, शांत मन पाहिजे, विश्वास पाहिजे स्वामींवर आणि आपले देवघरातले देव बरोबर पाहिजे. ह्या 4 गोष्टी असतात. त्यानंतर पितृदोष असतो. पितृदोषामुळे काय होतं, पितृ आपली सेवा देवापर्यंत पोहोचू देत नाही, म्हणून पितरांची सेवा आपल्याला पहिले करावी लागते. आपण काय करतो, सगळं करतो पण पितरांची सेवा करत नाही. पितरांची सेवा काय करतो, फक्त श्राद्ध वगैरे करतो पण ते नाही. आपण पितृस्तुती स्तोत्र हे प्रत्येकाने वाचलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक घरात एका तरी व्यक्तीने वाचलं पाहिजे. हे एक मोठं आहे. आपल्या आणि देवांच्या मध्ये पितृ असतात. तुम्ही जी काही सेवा करता ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम पितृ करतात. परंतु जर पितरांची सेवा झाली नाही तर ते आडवेच उभे राहतात, ते देवांपर्यंत आपली सेवा पोहोचू देत नाही. हा एक कारण असतं. त्यानंतर आणखी एक कारण असतं की आपण जी काही सेवा करतो आहे, आपण जी काही सेवा करतो ती आपण सगळ्यांना सांगतोय की ही सेवा मी ह्या कामासाठी केली, मी ती सेवा त्या कामासाठी केली, किंवा माझी ही सेवा ह्या कामासाठी चालू आहे. जेव्हा आपण असं कोणाला सांगतो त्यावेळेला आपले ते काम होत नाही, कारण की सेवेलाही नजर लागते आणि आपल्या कामांना पण नाट लागते. म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की आपण जर एखादी सेवा करत असेल ना, आपल्या मनाला इतकं असतं, चल बाई मला ही सेवा करायची, मला ही सेवा करायची, मला ह्या कामासाठी ही सेवा करायची, मला सेवा करायची, मला सेवा करायची. आपलं सारखं असं मनात म्हणजे बोलत असतो आपण सारखं. मनातल्या मनात म्हटलं ती गोष्ट नाही, पण बाहेर बोलतो आपण, याच्या जवळ बोलतो आणि मग काय होतं की ती आपल्या सेवेला नजर लागते आणि आपली ती सेवाच होत नाही, सेवेला अडचण येते. झाली सेवा तर तुमचं काम होत नाही, मग तुमच्या कामाला नाट लागते. ते ह्या गोष्टी असतात. खूप काही अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला आपल्या सेवेतून आणि आपल्या कामाला अडचणी आणणाऱ्या असतात. त्यात बरेच आपले काही म्हणजे वाईट आपल्यावर जळणारे
किंवा आपल्याविषयी वाईट विचार करणारे लोक असतात, त्यांच्यापर्यंत जर आपण एखादा आपलं सेवा पोहोचवली, समजा म्हटलंय की मला अशा अशा कामासाठी मी हे करते, उदाहरणार्थ मी अशा अशा कामासाठी सत्यनारायण करते, 21 सत्यनारायण माझे चालू आहे, 21 सत्यनारायण मला करायचे, माझे करायचे, माझं चालू आहे सत्यनारायण. जेव्हा आपण सगळ्यांना सांगतो की माझ्या अशा कामासाठी सेवा चालू आहे, तेव्हा ते काम होत नाही. जे तेच आणखी जर निगेटिव्ह, जे आपल्या विरुद्ध आहे, आपल्याविषयी वाईट चिंततात, अशा लोकांच्या कानावर पडलं तर आपलं कधीच काम होत नाही आणि आपली सेवा सुद्धा पूर्ण होत नाही. कारण की त्या लोकांना जे निगेटिव्ह आपल्याविषयी विचार करतात, त्यांच्या भावना आपल्याविषयी निगेटिव्ह असतात, त्यामुळे आपल्यावर त्यांचा निगेटिव्हचा प्रभाव जास्त पडतो आणि मग आपले काम अडत असतात. आणि मग आपण काय म्हणतो, आपल्याला ह्या गोष्टी नाही लक्षात येत. त्यापैकी एक तरी असं कारण असतं आपल्याला हे कारण नाही लक्षात येत. मग आपण काय म्हणतो, बाई मी एवढी सेवा केली पण माझं काम झालं नाही. मग आपण कोणाला दोष देतो? स्वामींना दोष देतो की स्वामींनी माझं केलंच नाही. आताच मला 1-2-3 दिवसापूर्वी एका ताईचा फोन आलेला की म्हणे माझा भाऊ इतक्या लहानपणापासून, म्हणजे इतक्या वर्षापासून स्वामींची सेवा करतो, पण त्याला अटॅक आला आणि तो वारला. त्याला स्वामींनी काहीच मदत केली नाही, स्वामींनी त्याला वाचवलं नाही, असं तसं मला त्या म्हणत होत्या. त्यांना मग मी सांगितलं तसं समजून, त्या भावाची कुंडली वगैरे बघून. परंतु असं असतं आपलं की आपल्याला काय वाटतं की सेवा केली म्हणजे स्वामींनी आपल्याला आमरणच करायला पाहिजे, त्यांना अमृतच द्यायला पाहिजे असं. पण स्वामी सेवा, जे आपण स्वामींची सेवा करतो, जन्म आणि मृत्यूमध्ये स्वामी आडवे येत नसतात, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागतात. मग तुम्ही म्हणाल की मी जर स्वामीची सेवा करताय, मला स्वामींनी मरणच द्यायला नाही पाहिजे, मी तर काय अमर राहायला पाहिजे, तर अशा गोष्टी नाहीये. स्वामींच्या सेवेमध्ये संकट येतात, पण ते संकट दूर होण्यासारखे असतात आणि मोठं संकट छोट्यावर येत असतं. असे आपल्या स्वामींच्या सेवेत आहे. आपलं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे कळालं असेल की आपण स्वामींची सेवा केल्यानंतर किंवा कुठल्या देवाची सेवा केल्यानंतर आपले काम का होत नाही. बऱ्याच वेळा आपण खूप सेवा करतो पण काम का होत नाही, ते याच्या मागचे हे कारण असतात. तर आपण याच्या नंतर जेव्हा आपण सेवा करतोय, तर तेव्हा किंवा आपण सेवा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपलं काय चुकलंय हे आपण बघून घ्यावं. कारण की हे मी केलेलं आहे का, माझ्या घरात त्या गोष्टी आहे का, ह्या गोष्टी हे बघून घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुमचे ते केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचली नाही पोहोचली, की तुमचे काम का नाही झाले हे तुमचा प्रश्न आहे, किंवा तुमचं अडचण तुमचं कशामुळे नाही झालं काम हे तुमच्या लगेच लक्षात येईल. तर असो, आज इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.